या शैक्षणिक शिक्षण संकुलाविषयी माहिती देत आहेत संस्थेचे अध्यक्ष श्री बाबाजी वामनराव ठाकूर पाटील उर्फ आप्पा। नमस्कार, मी बाबाजी ठाकूर उर्फ आप्पा ठाकूर श्री सुमंत माध्यमिक विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। श्रम साफल्य शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरी बुद्रुक नावाने जी संस्था आमचे वडील स्वर्गवासी वामनराव दाखूजी ठाकूर यांनी अंदाजे 1981 साली या गावामध्ये या गावातील सर्व होतकरू तरुण तरुणी विद्यार्थी व पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे एक शिक्षण मिळावं, उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत शिक्षण या ठिकाणी अल्प खर्चामध्ये किंबहुना मोफत अशा पद्धतीचं शिक्षण मिळावं अशा उद्देशाने संस्थेची स्थापना केली। सन 1981 सालापासून आज तगायत तर या शाळेला जी काही सर्व सुविधांची भौगोलिक सुविधांची जी काही कमतरता किंवा जी काही आवश्यकता आहेत ते सर्व आमच्या वडिलांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून श्रम साफल्य शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ, सर्व त्याच्यावर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ, सर्व हितचिंतक या सर्वांच्या माध्यमातून या संस्थेला जे जे काही आवश्यक आहेत या संकुलामध्ये ज्या ज्या गोष्टी हे हायस्कूल शाळा उच्च माध्यमिक विद्यालय चालण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते पुरवण्याचा मानस आमच्या वडिलांचा होता। उच्च पदापर्यंत या संस्थेमधील विद्यार्थी गेले पाहिजेत। सर्वच्या ज्या शहरामध्ये त्यांना ज्या सुविधा मिळतात विद्यार्थ्यांना त्या सर्व प्रकारच्या सुविधा आपल्या ग्रामीण भागामध्ये या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत असं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वामनराव ठाकूर उर्फ नाना यांचं खूप मोठं स्वप्न होतं। त्यांची या गावामध्ये उपसरपंच पदापासून तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, त्यानंतर तालुका पंचायत समितीचे सभापती, त्यानंतर जिल्हा परिषदचे सभापती अशा क्रमाक्रमाने त्यांची त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची उत्तरोत्तर वाढ होत गेली। या आपल्या भारताचे भाग्य विद्यार्थी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून स्वर्गीय नाना यांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं। त्याचाच हा एक छोटासा भाग म्हणजे आमचं सुमंत विद्यालय होतं। या सुमंत विद्यालयामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीतील 10 ते 12 गावांमधील वाड्या वस्त्यावरील विद्यार्थी, 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील विद्यार्थी पायी चालत अथवा सायकलने विना चपलाचे विना बुटाचे सुद्धा प्रवास करत या ठिकाणी या शाळेमध्ये येतात आणि त्यांना सर्व प्रकारचे मराठी माध्यमापासून तर सेमी इंग्रजी माध्यमापर्यंतचे सर्व शिक्षण अद्ययावत पद्धतीने या ठिकाणी कशा पद्धतीने शिकवलं जातं हे थोड्याच वेळाला आपल्याला लघुपटामध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जे काही शाळेबद्दल काही गैरसमज होते लहानपणी किंवा मुलगी 7वी 8वी नंतर मुलीला शाळा शिकवायची नाही असा या पालकांमध्ये गैरसमज होता। 7वी झाल्यानंतर 8वी 9वीच्या वयामध्येच मुलीचं लग्न केलं जात असेल आणि त्यामुळं आपला समाज कुठल्या बाजूला भरकटत चाललाय, आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य कसं घडणार आहे हे सर्व गोष्टी प्रामुख्याने नजरेसमोर ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि मुलींना 8वी 9वी 10वी 12वी पर्यंत शिक्षण याच गावामध्ये याच संस्थेमध्ये देण्याचं काम आज तगायत आमच्या वडिलांच्या इच्छेनुसार ही संस्था आज तगायत चांगल्या स्वरूपाने चांगल्या माध्यमातून करत आहेत याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे। आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व पालक सर्व विद्यार्थी हे या ठिकाणी शिक्षण घेत असताना अतिशय समाधानी वृत्तीने आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी वागत असतात। त्यांचे सर्व ऋणानुबंध त्यांना बाहेर या ठिकाणाहून बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। अशा प्रकारचे शिक्षण या संकुलामध्ये त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। साधारणतः 1979 ते 80च्या कालखंडामध्ये या परिसरामधील शाळेची गरज निर्माण झाली, परंतु शाळेसाठी लागणारी जागा ही जागा कोणीही दिल्याशिवाय शासनाच्या माध्यमातून शाळेला परवानगी मिळत नाही आणि परवानगी मिळाल्याशिवाय शाळेची इमारत होत नाही। परंतु या ठिकाणी 1980 साली त्यावेळेला तत्कालीन या खेड तालुक्याचे भाग्य विधाते आमदार माननीय रामभाऊ कांडगे यांच्या माध्यमातून त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब हे त्या काळी मुख्यमंत्री होते आणि या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नाना वामनराव ठाकूर यांच्या माध्यमातून यांनी प्रस्ताव पाठवला की अशा ठिकाणी शाळेची कशी गरज आहे कशी निकड आहे त्या अशा प्रस्तावाचं त्या काळचे आमदार आता माननीय रामभाऊ कांडगे यांनी त्याची पाठपुरावा केला आणि माननीय मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या माध्यमातून त्या शाळेची मान्यता मिळवून आणली
मान्यता मिळवल्यानंतर संपूर्ण गावासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला की ही शाळा भरवायची कुठं. मग गावातील काही जुन्या अशा पडीक घरांची दुरुस्ती केली. 4 लोकांनी वर्गणी काढली. ग्रामस्थांकडे काही त्याची मदतीची हाक केली. ग्रामस्थांनी थोडी मदत केली. तुमच्या आमच्या सारख्या मित्रमंडळींनी काही पाठपुरावा केला आणि गावातील काही पडीक घरांची दुरुस्ती केली. त्या ठिकाणी पहिल्यांदा या गावामधील 7वी नंतरचा 8वीचा वर्ग सुरू करण्यात आला. मग हळूहळू मंदिराशेजारी मंदिराचे आधार घेऊन दुसरी रूम बांधण्यात आली. त्या ठिकाणी 9वीचा वर्ग सुरू करण्यात आला. पुन्हा एक ठिकाणी दुसरी जुनी शाळा दुरुस्त करून त्या ठिकाणी 10वीचा वर्ग सुरू करण्यात आला. अशी सुरुवातीला टप्प्याटप्प्याने 8वी 9वी 10वीचे वर्ग सुरू केले आणि अशा पद्धतीनं हायस्कूलची मान्यता मिळाली. मान्यता मिळाल्यानंतर टेल्को सारख्या कंपनीशी त्यावेळेला दत्तक गाव द्यायचा आमचा प्रस्ताव होता. परंतु कंपनीकडे जाणार कोण, बोलणार कोण, गावातले जाणते लोक, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नाना, तसेच गावातील माऊली अण्णा, काही असे निवडक लोक, गुळवे दाजी, कुंडारे दाजी, हे असे काही निवडक लोक घेऊन टेल्को कंपनीशी संपर्क केला. कंपनीचे विस्तार अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, त्या काळचे पाराळकर साहेब, दळवी साहेब, जोशी साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि अशी बाबा आमच्या शाळेला गरज आहे, इमारतीची गरज आहे. या ठिकाणी आम्ही हायस्कूल सुरू केलेलं आहे. गावामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सुद्धा काही विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. विद्यार्थिनींसाठी खूप मोठी निकड आहे, खूप गरज आहे. म्हणून इमारत मिळाली पाहिजे. थोडं इमारत बांधकामासाठी आम्हाला मदत करा. ग्रामस्थांनी देखील हातभार उचलला. जे संचालक मंडळांनी कर्ज काढलं, स्वतःच्या पदरमोड करून या ठिकाणी इमारतीचं काम सुरू केलं. टाटा सारख्या, टेल्को कंपनी सारख्या चांगल्या कंपनीच्या माध्यमातून त्या कंपनीने आम्हाला इथं बांधकामासाठी, इमारत उभारणीसाठी, पत्र्याच्या इमारत उभारणीसाठी मदत केली. सिमेंटच्या पद्धतीने असू द्या, लोखंडाच्या पद्धतीने असू द्या, श्रमदान सर्व संपूर्ण ग्रामस्थांनी केलं, संपूर्ण संचालक मंडळांनी केलं, संपूर्ण आजूबाजूच्या पाहुणे रावळे मंडळांनी केलं. ज्यांची मुलं या ठिकाणी शिकणार होती त्यांनी श्रमदानात ही इमारत उभी केली. असं या संचालक मंडळाला भरघोस त्यांनी त्यावेळेला मदत केली. त्या मदतीने ही इमारत उभी राहिली. कष्टाची असू द्या, आर्थिक असू द्या, मानसिक असू द्या, सर्व आधार, सर्व प्रकारचा आधार यांनी दिला. त्याचं संपूर्ण मार्गदर्शन टेल्को सारख्या कंपनीने केलं. त्या काळच्या त्या सर्व कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही आज धन्यवाद देऊ शकतो आणि त्यांना देऊ इच्छितो. त्यांना आम्ही कधी आयुष्यभर विसरणार नाही, कारण त्यांनी या माळरानावरती, या डोंगराळ भागावरती असं एक सुंदरसं रोपटं त्यांनी लावलं. त्या रोपट्याचं वटवृक्ष आज तुम्हाला या इमारती, या शाळेच्या रूपानं पाहायला मिळतोय. त्यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो.